तुम्ही जमीन बडवत बसाल आणि तो पंजा मारून निघून जाईल. तो देवाचा माणूस आहे. नवसाक पावपी आणि हाकेक धावपी असं 7 सीमेचं अधिपती आमचं श्रीदेव जटार बाबा आहे. च्या देवळात मी आहे जिल्ह्याला असं. तुमका आमच्या जटार बाबाची महती काय खबर आहे? जटार बाबा बद्दल कितें सांगू तुका. ह्यो साक्षात्कार येवन देवान म्हाका सांगली काय भिया ना तू काय मागलंय का सगळं तुका मिळवून दितले म्हणून. आणि तो मनीस अचानक गायब झाला आणि आपल्याक त्याने गावकार म्हटला. हयसर सगळ्यांनी पहिलो गावकार मी म्हणून. आता तो गावकार कोण? हा म्हणजे साक्षात्कार झाला तो व्यक्तीच गायब झाला. गायब झाला आणि त्यांना शुभम नायकाचे हांगा गाणे चालू असलेले. तुम्ही फोक मारलो आणि तुम्ही चिता त्या आवाजान देव म्हाका सांगून गेलो. आणि आयज हय जरी हांव ह्या स्थळान रावना तरी सुद्धा हांव खंय दुसऱ्याकडे हात येते माझ्या उतराक तो येता. आणि असो येता की म्हाका तो दिसता सुद्धा. आणि असो माझो प्रचंड देवाकडे अनुभव आसा आणि म्हणून आयज हांव परत देवाच्या पायाकडे येयला. आणि म्हाका खबर आहे माझे सगळे बरे तो करतलो. आणि इतके बरे करतलो की खऱ्यांनी येता त्या वर्सांनी हांव भुरग्यांक सकटूय येतले आणि भरपूर भांगराय घालून येतले आणि पोश आसतले. हो माझो अनुभव जो तुमका ना तितको अनुभव म्हाका देवान दिलो वास्कोच्या चेडू. जटार बाबा कित्याक म्हटलं तर असे कित्येकशा जुन्या जाणट्यांनी स्वतः जटार बाबाची जटा पायामेरेन बघलेली असत. आम्ही स्वतः साळ गावातल्या गड्या वक्तार स्वतः याचो अनुभव घेतलो. असे कित्येकशा भाविकांनी सुद्धा आमच्या बरोबर अनुभव घेतलेला असा. आणि आता तर जटार बाबा कित्येकशाकडे जटारेश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आमच्या जटार बाबाकडे कित्येकशा गावचे अवगती पायाबुडे घातलेले असत. तसाच कोणाचं जर भायला भितरला काय जर पंचांगरी गारुडी काय जर कळणी बाधा असली तर जटार बाबा पायाबुडी घालता आणि लोक ती फारीक करून सुद्धा येतात आयतार बुधवार. भाविकांचे नवस पूर्ण झाल्यानंतर भाविक मग काय करतात? भाविक नवस फारीक करून गेले काय ना काय जटार बाबाकडे आम्ही त्यांचे नवस फारीक करतो. ते काय कोंब वांगलेलो आहात पानाचे विडे नारळ किंवा बकरो किंवा ते घोडे बिडे काय ते जे प्रमाणे जी काय त्यांची ह्या असा अंगवण केलेली आहे ती आम्ही गाऱ्यांना घालून जटार बाबांची फारीक करू आणि असे त्यांचे नवस आम्ही फेटतो. मग हे सगळ्या भाविकांनी वार्षिक प्रमाणे 16 फेब्रुवारी आमच्या जटार बाबाच्या वाढदिवसा घेऊचा.